नमस्कार मित्रो खरीप 2023चा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा देखील झालेला आहे। मित्रो, तुम्हाला तुमचा खरीप 2023चा पीक विमा मिळणार आहे का, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का किंवा जमा झालेला आहे का, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। मित्रो, चला पाहूयात हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं। पण त्याआधी मित्रो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रो, पाहूयात खरीप 2023चा पीक विमा हा तुम्हाला मिळणार आहे का किंवा मिळालेला आहे का, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या 2 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने चेक करू शकता। तर मित्रो, सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये PMFBY मी आपल्याला दाखवतोय, पहा अशा पद्धतीने टाइप करा। टाइप करून सर्च करा। सर्च केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं वर खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर आपल्याला पहिली वेबसाईट दिसते, पहा pmfby.gov.in, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या या ऑफिशियल वेबसाईट वरती येणार आहात। हे पेज थोडंसं आपल्याला वरती स्क्रोल करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला काही ऑप्शन दिसतील, त्यामधील आपल्याला फार्मर कॉर्नर या ऑप्शन वरती या ठिकाणी मित्रो क्लिक करायचं आहे। फार्मर कॉर्नर या ऑप्शन वरती मित्रो क्लिक केल्यानंतर आपण परत नवीन पेज वरती येणार आहात। अशा पद्धतीने आपण नवीन पेज वरती आल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर, आता या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन फॉर फार्मर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर परत नवीन पेज आपल्या समोर ओपन होणार आहे। आता या ठिकाणी मित्रो आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो पीक विमा भरताना आपण मोबाईल नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर टाकून घ्या। त्यानंतर हा जो खाली कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा खाली दिलेल्या छोट्याशा बॉक्समध्ये म्हणजे एंटर कॅप्चा कोडच्या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। रिक्वेस्ट फॉर OTP या पर्यायावरती मित्रो क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे। आता या ठिकाणी आपल्या मोबाईल वरती जो OTP आलेला आहे तो आपल्याला OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या पर्यायावरती मित्रो आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट या पर्यायावरती मित्रो क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती समजणार आहे। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहू शकता, आपलं नाव जे आहे ते आपल्याला पूर्ण नाव या ठिकाणी दिसणार आहे। त्याचबरोबर आपला आधार नंबर, आपला मोबाईल नंबर, त्यानंतर आपल्या गावाचं नाव, आपला फार्मर ID, अशा पद्धतीने माहिती आपल्याला पाहायला मिळेल। सिक्युरिटीसाठी काही माहिती मित्रो मी ब्लर केलेली आहे। त्यानंतर आपला पॉलिसी नंबर आणि आपण पॉलिसी कधी भरलेली आहे ती डेट देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्याला खाली एक पॉलिसी जी भरलेली आहे त्या पॉलिसीची रिसीट देखील आपल्याला खाली पाहायला मिळणार आहे। आता मित्रो, आपल्याला कोणता पीक विमा मिळालेला आहे, म्हणजे रब्बीचा मिळालेला आहे का खरीपाचा मिळालेला आहे आणि कोणत्या वर्षीचा मिळालेला आहे हे देखील आपण पाहू शकता। तर त्यासाठी आपल्याला प्रीवियस पॉलिसी डिटेल्स या ठिकाणी दिलेला आहे, पहा त्या ठिकाणी खाली दिलेला आहे इयर। तर इयर वरती क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने कोणत्या वर्षाचा आपल्याला पीक विमा पाहायचा आहे त्यावरती आपण क्लिक करू शकता। आता मी 2023चा पाहतोय त्यामुळे 2023 वरती क्लिक करतोय। त्यानंतर खरीप व रब्बीचा पाहायचा असेल तर त्या ठिकाणी क्लिक करून आपण तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे। आता मी खरीपाचा पाहतोय त्यामुळे खरीप या पर्यायावरती क्लिक केलेला आहे। त्यानंतर आपल्याला मित्रो खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला जी रिसीट दाखवत आहे त्या रिसीटच्या ठिकाणी आता मी आपल्याला या ठिकाणी दाखवतोय, पहा आपल्याला आपला पॉलिसी नंबर पाहायला मिळणार आहे। इन्शुरन्स कंपनी आपल्या जिल्ह्याची कोणती आहे त्याचं नाव देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी मित्रो खाली आपल्याला या लाभार्थ्यांनी फक्त सोयाबीनचा पीक विमा भरलेला होता या ठिकाणी आपण पाहू शकता। आता मित्रो, आपल्याला पीक विमा किती मिळालेला आहे किंवा मिळणार आहे हे पाहण्यासाठी शेवटीला एक व्ह्यू ऑप्शन दिलेला आहे, पहा व्ह्यू या पर्यायावरती मित्रो आपल्याला क्लिक करायचं आहे। व्ह्यू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन इंटरफेस ओपन होणार आहे। आता या ठिकाणी आपण पाहू शकता क्लेम डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत, पहा क्लेम टाइप काय आहे, त्यानंतर क्लेम अमाउंट म्हणजे आपल्याला पीक विमा किती मिळणार आहे किंवा मिळालेला आहे त्याची अमाउंट देखील या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर क्लेम डेट म्हणजे पीक विमा आपल्याला किती तारखेला मंजूर झालेला आहे त्याची डेट देखील दिलेली आहे। त्यानंतर मित्रो शेवटीला स्टेटस दिलेला आहे, क्लेम स्टेटस त्यामध्ये दिलेला आहे पेमेंट सक्सेस, म्हणजे या लाभार्थ्यांना पेमेंट सक्सेस झालेला आहे, अजून त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाहीये। त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पीक विमा जमा झालेला नाहीये। तर आपल्या जर स्टेटसमध्ये ॲक्सेप्टेड असं जर दाखवत असेल तर मित्रो हो, आपल्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला असेल। आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन पासबुक प्रिंट करून आपला पीक विमा जमा झालेला आहे का चेक करू शकता। तर मित्रो, अशा प्रकारे खरीप 2023चा पीक विमा आपल्याला मिळालेला आहे का किंवा मिळणार आहे का हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या 2 मिनिटांमध्ये अशा पद्धतीने चेक करू शकता। मित्रो, आपलं स्टेटस पाहिल्यानंतर प्रोफाईल
पिक्चरच्या ठिकाणी क्लिक करा, म्हणजेच प्रोफाईल जे आपल्याला फोटो दाखवत आहे त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर लॉग आउट करायला विसरू नका. मित्रो, ही माहिती उपयुक्त आहे. ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका, म्हणजे ते देखील त्यांच्या मोबाईलवरून घर बसल्या त्यांना पीक विमा मिळणार आहे का किंवा मिळालेला आहे का हे चेक करू शकतील. त्यामुळे त्यांच्या व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवायला, शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रो, भेटूयात पुढील एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. धन्यवाद.